Hi guys, before starting this video, please subscribe to my channel and press bell icon म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आज फायनली आज आमची ट्रिप सक्सेसफुल होणार आहे. सो आम्ही चाललो लोणावळ्याला. सो चला तुम्ही पण आमच्यासोबत. कल्याण स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि कल्याणवरून आम्ही पुण्याला नाही तर लोणावळ्याला जाणारी मेल पकडली. सॅटर्डे संडे असल्यामुळे ट्रेनला खूप जास्त गर्दी होती, पण कसं तरी करून आम्ही जागा करून आतमध्ये गेलो. जर तुम्ही सुद्धा असं कुठे जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही 4 व्हीलर करूनच जा, नाहीतर बाईकवर जा. सो फायनली आम्ही लोणावळा स्टेशनला इकडे पोहोचलेलो आहे. खूप गर्दी होती कारण सगळेच लोक फिरायला आलेले. हाय गाईज, फायनली आम्ही आता लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि माझे भाऊ बहीण मला भेटलेले आहेत. कधी नव्हे ते त्यांना पण मी माझ्यासोबत घेऊन आलेली आहे. सो लोणावळा स्टेशनच्या बाहेरून आम्ही आमच्या विलाकडे जायला ऑटो विचारली, तर हा विला लोणावळा स्टेशनपासून खूप जास्त लांब होता, 7-8 किलोमीटर होता. सो कसं तरी त्याच्यासोबत बार्गेन करून आम्ही 400 रुपयामध्ये डील फायनल केली आणि आम्ही निघालो आमच्या आरंभ विलाकडे. जायचा रस्ता थोडा जास्त लांब असल्यामुळे आम्हाला लोकेशनचा जरा प्रॉब्लेम झाला, पण आम्ही कसं तरी करून आमच्या लोकेशनवरती पोहोचलो. मेन जागेवरती पोहोचल्यानंतरही थोडा प्रॉब्लेम आला, कारण तो विला खूप जास्त आतमध्ये होता आणि तिथे जायचा रस्ता सुद्धा अनएक्सपेक्टेड होता. ऑटो घ्यायला रेडीच नव्हती. ते थोडा वेळ तिथेच थांबले, विचारले कन्फर्म करा मगच आतमध्ये जाणार. आणि तिकडे सुद्धा आतमध्ये जायचा रस्ता खडबडीत असल्यामुळे त्यांनी आमच्याकडनं 50 रुपये एक्स्ट्रा घेतले. त्या विलाची टूर करून दाखवते, चला. तर हा आहे आपला आजचा आरंभ विला. तर हा खूप छान आहे जसा बघायला गेलं तर, पण स्टील आमच्यासाठी थोडं लांब पडलेलं आहे. तर हे आहे त्यांचं स्विमिंग पूल. बाहेरची जागा सुद्धा स्पेशियस आहे. तिकडे तुमच्या गाड्या वगैरे तुम्ही पार्क करू शकता. त्यानंतर इकडून त्यांचा या साईडून त्यांचा एंट्रन्स आहे. सो इकडून तुम्ही तुमच्या काही आउटडोर ॲक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. हा आहे त्यांचा स्पेशियस हॉल. फॅमिलीसाठी ग्रुपसाठी हा खूप छान आहे. इथे त्यांनी डायनिंग टेबल दिलेला आहे, इंडोर ॲक्टिव्हिटीसाठी कॅरम दिलेला आहे, किचनसुद्धा दिलं आहे. हे त्यांचं वॉशरूम होतं. वॉशरूमसुद्धा नीट क्लीन आणि खूप छान आहे. स्पेशली मला सुद्धा वॉशरूम क्लीन लागतं, तर ते बघूनच मी तुम्हाला सांगते की वॉशरूम क्लीन आहे. त्यानंतर हे आहे त्यांचा फर्स्ट बेडरूम. बेडरूमसुद्धा खूप छान आहे. इथे सुद्धा त्यांनी एक वॉशरूम दिलं आहे. कपाटामध्ये सुद्धा त्यांनी मॅट्रेसेस वगैरे दिलेले आहेत आपल्याला. आणि ही आहे त्यांची बाल्कनी. बाल्कनी ह्या दोन्ही बेडरूमला अटॅच अशी आहे. बाहेरची जागा पण खूप हवेशीर आहे आणि शांत वातावरण आहे इथे. तर हा झाला त्यांचा पहिला बेडरूम. त्यानंतर मग आता आपण जाऊया त्यांच्या दुसऱ्या बेडरूममध्ये. दुसरा बेडरूम पण असा सेमच आहे, छान स्पेशियस असा दिलेला आहे त्यांनी. तर इकडे सुद्धा त्यांनी एक अशी बाल्कनी दिलेली आहे. तर हे आहे त्यांचं वॉशरूम. इथे बॅथटब वगैरे पण आहे आणि वॉशरूम क्लीन आहे. तर हा झाला आपला सेकंड रूम. हा सुद्धा खूप छान आहे आणि इकडे सुद्धा त्यांनी एक्स्ट्रा पिलोज आणि मॅट्रेसेस वगैरे दिलेले आहे. ही आहे ह्या दोन्ही बेडरूमची अटॅच बाल्कनी. ही दोन्ही साईडून मी तुम्हाला दाखवते. तर खूप छान असा हा विला आहे. जर आणि आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरणार आहेत गाईज. ये जाम थंड पाणी आहे, बट स्टील आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये उतरायला चालल्याची तयारी आहे. एव्हरीवन इज रेडी, चलो. चला 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 चला. फुल माहोल झालेला आहे. वाव, व्हॉट अ लाइटिंग, एक नंबर. आईचा का
बाहेर भूतनी ए बाहेर भूतनी माझ्या बाजूला इंडिपेंडेंट वुमनला काही बोलायचं. आय एम इंडिपेंडेंट वुमन. फेमिनिस्ट. आज काय आहे? आज आहे मॅगीचा प्लॅन. गुड मॉर्निंग. आज आम्ही बनवलं मस्तपैकी चहा पण झालेला आहे आमचा आणि आता सगळे आंघोळ करायला गेले. मॅगी बनवली. बरोबर झाले. तर फायनली आम्ही आता विलामधून चेकआउट करतोय. तर तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू म्हणून मी सांगते की त्यांचं जे जेवण वगैरे आपल्याला ऑर्डर करायचं होतं ते लोक आपल्याला मेनू कार्ड देणार आणि त्याच्यावरनं आपल्याला ऑर्डर करायचं होतं. ते जेवण सुद्धा ऑर्डर करायला आपल्याला अर्धा तास वगैरे आधी ऑर्डर द्यायला लागते. त्यानंतर इथे सुद्धा आम्ही छान एन्जॉय केला. तसा तर आम्हाला आवडला पण खूप जास्त आतमध्ये असल्यामुळे मला एवढं नाही आवडलेलं आहे. चेकआउट करायचा टाइम आलेला आहे पण खूप मजा आली. हा दिवस आम्ही कधीच विसरू नाही शकत. एवढी मजा केली असेल आज आम्ही. खूप छान प्लेस आहे. थोडा आतमध्ये आहे स्टेशन पासून पण खरंच खूप पीस आहे इकडे. जागा पण खूप छान आहे. बाहेर फोटो काढायला सुद्धा खूप मस्त जागा आहे. तुम्ही सुद्धा येऊन ही जागा एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर प्लीज मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच नंबर प्रोव्हाइड करेन. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग.